ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी पाहूयात। राज्यात 394 शाळांमध्ये एकही विद्यार्थी नाहीये। ग्रामीण भागात शाळांची स्थिती अतिशय बिकट आहे। पुणे मुंबईत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। राज्यातील ग्रामीण भागांमध्ये शाळांची परिस्थिती बिकट होत असल्याचं चित्र दिसतंय। युडायस प्लस वरच्या 30 सप्टेंबर पर्यंतच्या नोंदणीच्या आकडेवारीनुसार राज्यातील सर्व प्रकारच्या श्रेणीतील 394 शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्याची नोंदणी झाली नसल्याचं समोर आलंय। सुमारे 8000 शाळांची पटसंख्या 10च्याही खाली आहे। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून। रेवती, अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आहे राज्यातल्या शाळेसंदर्भातली, काय अधिक माहिती या संदर्भात? नक्कीच दीपाली, खरं तर आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून शालेय शिक्षण मंत्री गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षणाचा कास धरत आहेत आणि त्यासोबतच विविध घटकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत। अशी परिस्थिती असताना देखील राज्यातले जे 394 शाळा आहेत ग्रामीण भागातले, ते विद्यार्थी विना आहेत। ही अत्यंत धक्कादायक बाब आहे, कारण जर या शाळांमध्ये विद्यार्थीच आले नाही तर ग्रामीण भागातल्या शाळांनी करायचं काय, का दरवाजे बंद करायची वेळ खरंतही त्यांच्यावरती येईल। राज्यात एकूण 2,86,943 विद्यार्थ्यांची नोंद झालेली आहे, जी मागच्या वर्षीपेक्षा 7,000 अधिकची आहे। पण अजूनही त्यापैकी 5 लाख विद्यार्थ्यांनी याबद्दलची नोंदणी ही केलेली नाहीये। त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या लाखोंनी वाढेल अशी शक्यता ही सांगितली जाते। पण तरीही ग्रामीण शाळा ज्या आहेत ते रिकामी होण्याची शक्यता ही फार चिंताजनक आहेत। पण आणि जर आपण आकडे बघितले तर पुणे जिल्ह्यात 37 शाळा आहेत, जे सर्वाधिक शाळा आहेत ग्रामीण भागातल्या। रत्नागिरीमध्ये 24, बुलढाण्यामध्ये 21 आणि संभाजीनगरमध्ये 15 अशा एकूण ज्या शाळा आहेत जिल्ह्यांमध्ये, त्या शाळांमध्ये नोंदणीच अजून झालेली नाहीये। तर ही पुन्हा एकदा चिंतेची बाब आहे की ग्रामीण भागातल्या शाळांना दरवाजे बंद करायची वेळ येते की काय दीपाली? निश्चितच रेवती, धक्कादायक अशी ही आकडेवारी आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।